मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, तुमच्याकडे 2 चाकी 3 चाकी किंवा 4 चाकी जर वाहन असेल तर मग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या वाहनाचे पीयूसी सर्टिफिकेट म्हणजेच प्रदूषण नियंत्रण सर्टिफिकेट आता अपडेट ठेवणं गरजेचं होणार आहे। कारण की आतापर्यंत तुमच्याकडे आता सध्या जो नियम आहे त्यानुसार तुमच्याकडे जर पीयूसी सर्टिफिकेट जर वैध नसेल तर मग तुमच्याकडून चलान काटले जाते, तुमचेकडून दंड हा आकारला जातो। मात्र मित्रांनो, आता येणाऱ्या काळामध्ये यामध्ये आणखीन बदल हा केला जाणार आहे, नियम आणखीन सक्त केला जाणार आहे। जर तुमच्याकडे तुमच्या वाहनाचे पीयूसी सर्टिफिकेट जर वैध नसेल तर मग तुम्हाला पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल हे दिले जाणार नाही। म्हणजे थोडक्यात तुमच्या वाहनासाठी जे इंधन आहे ते तुम्हाला दिले जाणार नाही जर तुमच्याकडे तुमच्या वाहनाचे पीयूसी सर्टिफिकेट हे व्हॅलिड नसेल। मित्रांनो, या संदर्भातील एक न्यूज समोर आलेली आहे। तर पहा मित्रांनो, समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, नो पीयूसी नो फ्युएल हा उपक्रम प्रभावीपणे राबविणार अशा प्रकारचे विधान परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक यांनी केलेले आहे। तर पहा मित्रांनो, भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून गेले गरजेचे आहे आणि त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र हे वैध असणे गरजेचे आहे। अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे। यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहे। मित्रांनो, यामध्ये त्यांनी म्हटले आहे की राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल। जर त्या वाहनाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही। तथापि त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून देण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही। या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी असणार आहे, त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते। भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम व वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल, जेणेकरून रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेले असेल, ज्यामुळे प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होईल। त्याचबरोबर सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी परिवहन विभागाने मोठी धडक मोहीम राबवावी अशा प्रकारची सूचना देखील परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक यांनी केलेले आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट आहे। तरी मित्रांनो, तुम्हीही तुमच्याकडे जर वाहन असेल तर तुमचे पीयूसी सर्टिफिकेट म्हणजे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अपडेट ठेवणे आता गरजेचे ठरणार आहे। धन्यवाद मित्रांनो।